गटासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। शिंदे गटाचे सगळे आमदार हे हॉटेलमधून रवाना झालेले आहेत। आमदारांना नेण्यासाठी हॉटेल ताज लँडमध्ये बस सुद्धा दाखल झाली होती, तर शिंदे गटाचे आमदार बसमधूनच रवाना झालेत। दरम्यान महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय। तर मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी आखाव्या लागतात अशा शब्दात आमदार भरत गोगावले यांनी निवडणुकीतील फोडाफोडीवर भाष्य केले। बघा, आमच्याकडे पुरेशी मेजॉरिटी आहे, त्याच्यामुळे आमचे सर्वांचे जे कॅन्डिडेट आहेत ते पहिल्याच फेरीमध्ये विजयी होतील याची आम्हाला खात्री। तर सेफ्टी फॅक्टर सुद्धा असतं, एक मत नेहमी एक्स्ट्रा ठेवलं जातं। ओके, कारण मत घालताना सुद्धा चूक होऊ शकते आणि एकत्र राहण्याचा उद्देश हाच असतो की त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणं, कारण एखादं मत जरी चुकलं तरी त्यांनी खूप मोठा गोंधळ होऊ शकतो। काही गोष्टी कराव्या लागतात, कारण आमचा प्रत्येकाचा कोटा पूर्ण करावा लागतो आणि तो करण्यासाठी कदाचित जी काही स्ट्रॅटेजी आहे ती वापरतील आणि जेवढे आम्हाला जास्तीत जास्त मतं मिळतील तेवढा समोरच्या त्याचा उमेदवार कमी मतांनी म्हणजे तो पडेल, किती मतांनी पडेल ते आज नाही सांगू शकत, परंतु आमचे उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून कसे येतील हे आमचे गेम कुणाचा नार्वेकरांचा होणार की बाहींचा होणार? महाविकास मधल्या एकाचा कोणाचा तरी होईल, सांगू शकत नाही।